नमस्कार सर्वांना. स्वागत आहे आपले इट्स बडी प्रो या चॅनेलवरती. ओबीसी, ईबीसी आणि डी-एन-टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाने दिनांक 14 जुलै 2026 रोजी शासन निर्गम एक निर्गमित केलेला आहे. त्या शासन निर्णयामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा राज्य शासनाचा 40% हप्ता प्रलंबित होता, अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती रक्कम वितरित करण्यासाठी शासनाने एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. तर तो शासन निर्णय काय सांगतो आणि किती रक्कम शासनाने वितरित केलेली आहे, याची आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर सुरू करूयात. मी स्क्रीनवर बघू शकता, हा शासन निर्णय इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागाने दिनांक 14 जुलै 2026 रोजी निर्गमित केला आहे. त्याचा विषय असा आहे, केंद्र पुरस्कृत PM यशस्वी या मुख्य विषयाअंतर्गत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीची निधी वितरण करण्याबाबत. तर आता शासन निर्णय काय सांगतो, सन 2026-27 या आर्थिक वर्षातील PM यशस्वी या मुख्य विषयाअंतर्गत प्री मॅट्रिक स्कॉलरशिप आणि पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप, जी की ओबीसी, ईबीसी आणि डी-एन-टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आहे. या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या SNA या रिपोर्टमध्ये 275 कोटी इतकी रक्कम दिसत आहे. या रकमेपैकी राज्य शासनाचा जो 40% हिस्सा आहे, म्हणजे 275 कोटीपैकी 204 कोटी इतकी रक्कम वित्त विभागाने बीम्स प्रणालीवर उपलब्ध करून दिली असून त्याची खालील तक्त्याप्रमाणे निधी वितरण हे संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग पुणे यांना वितरित करण्यास शासनाने या शासन निर्णयाद्वारे मान्यता दिलेली आहे. म्हणजेच ओबीसी, ईबीसी आणि डी-एन-टी प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांचा राज्य शासनाचा 40% शेअर पेंडिंग होता, विद्यार्थ्याच्या खात्यावर जमा झालेला नाही, अशा विद्यार्थ्यांची जी प्रलंबित शिष्यवृत्ती आहे, ती शिष्यवृत्ती वाटप करण्यासाठी शासनाने 204 कोटी इतका निधी वितरित करण्यासाठी शासन निर्णयाद्वारे मान्यता दिलेली आहे. आता त्या निधीचे स्वरूप कसे आहे हे आपण खालील तक्त्यात पाहू शकतात. तक्त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे, डेका शीर्षाच्या खाली 40% स्टेट शेअर. यामध्ये ॲक्च्युअल म्हणजे मूळ तरतूद मागणी होती ही 65 कोटी, परंतु पुरवणी मागणीद्वारे मंजूर किती केली, 139 कोटी. म्हणजे पहिली 65 कोटी आणि पुरवणी मागणी म्हणजे सप्लिमेंटरी अमाऊंट 139 करोड, अशी टोटल 204 कोटी इतकी तरतूद या शासन निर्णयाद्वारे शासनाने निर्गमित केलेली आहे. म्हणजे जे प्रलंबित विद्यार्थी आहेत, या 204 कोटी रकमेमध्ये जे प्रलंबित विद्यार्थी आहेत, त्या प्रलंबित विद्यार्थ्यांची 40% स्टेट शेअर या शासन निर्णयाद्वारे अमाऊंट शासनाने ही संचालक इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय पुणे या कार्यालयास वितरित केलेली आहे. आता या कार्यालयाद्वारे ही जी अमाऊंट आहे 204 कोटी, ही अमाऊंट त्या विद्यार्थ्याला DBT मार्फत, डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर या सिस्टीम मार्फत विद्यार्थ्याच्या आधार संलग्नित खात्यामध्ये वितरित करण्यात येईल. ही ओबीसी, ईबीसी आणि डी-एन-टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. म्हणजे पुढील काही दिवसात ज्या विद्यार्थ्याचा 40% शेअर हा प्रलंबित होता, त्या विद्यार्थ्यांना हे पुढील काही दिवसात शिष्यवृत्तीची अमाऊंट त्यांच्या आधार संलग्नित खात्यामध्ये DBT मार्फत जमा करण्यात येईल. हा शासन निर्णय तुम्हाला पाहायचा असेल तर www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. म्हणजे या वेबसाईटवर जाऊन आपण हा शासन निर्णय पाहू शकतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा माहितीपूर्वक वाटला असेल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि याबाबत जर काही अडचणी असतील तर कमेंट करा. थँक्यू.